नमस्कार, कल्याणी ग्राफिक्समध्ये आज आपण आषाढी एकादशीचे पोस्टर बनवणार आहे शुभेच्छुकचे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे बनवणार आहे आपण. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कॅनव्हा ॲपमध्ये इंस्टाग्राम पोस्ट हे साईज ओपन करून घ्या आणि त्या बॅकग्राऊंडला रेड कलर द्यायचा आहे. तुम्हाला खाली ऑप्शन येते कलरचं, तुम्ही बघू शकता. आता आपण इथे एलिमेंट्समध्ये आलेलो आहे आणि फोटोमध्ये सर्च करायचं आहे आपल्याला वॉटर टेम्पलेट. तर बघू शकता तुम्ही इथे वॉटर टेम्पलेट खूप सारे आहे. तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे तुम्ही कोणतं पण घेऊ शकता. जर तुमचं कॅनव्हा प्रो असेल तर कोणतं पण घेऊ शकता. फ्री असेल तर तुम्ही फ्रीवाले घ्या. बघा आता इथे आपल्याला याचं बॅकग्राऊंड डिलीट करायचं आहे. मी या कॅनव्हा प्रो असल्याकारणाने इथे बॅकग्राऊंड डिलीट करते या ॲपमध्येच. तुम्ही फोटोरूम ॲप वापरू शकता किंवा बीजी रिमूव्हरवरून पण करू शकता. बघू शकता इथे आपण हे बॅकग्राऊंड डिलीट गेलेलं आहे आणि याची जी ट्रान्सपरन्सी आहे हे आपल्याला कमी करायचे आहे. तर मी हे 40पर्यंत ठेवते. तुम्ही पण तसेच करू शकता आणि जास्त हवी असेल तर जास्त करा. बघा पुन्हा आपण आता एलिमेंट्समध्ये आलेलो आहे फोटोमध्ये. आता इथे आपल्याला सर्च करायचं आहे रेड कलर बॅकग्राऊंड. तर बघा आता इथे रेड कलरचं बॅकग्राऊंड सर्च केलेलं आहे. खूप सारे असे बॅकग्राऊंड आहे वेगवेगळ्या प्रकारचे. तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही घेऊ शकता. मला हे घ्यायचं आहे, मी हे घेतलेलं आहे आणि इथे व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे. आता याला पोझिशन याची बॅकवर्ड करायची आहे. खाली बघू शकता तुम्ही, खाली ऑप्शन आहे बघा, इथे पोझिशन आलेलं आहे, बॅकवर्ड केलेलं आहे आपण. आणि हे जे आहे टेम्पलचे जे PNG आहे याची जी आहे ट्रान्सपरन्सी कमी करायची आहे. पुन्हा 30पर्यंत करायची आहे. बघू शकता इथे याला एलिमेंट्समध्ये यायचं आहे पुन्हा आणि इथे ग्राफिक्समध्ये यायचं आहे. तिथे सर्च बॉक्समध्ये लिहायचं आहे आपल्याला येल्लो बॅकग्राऊंड. तर येल्लो बॅकग्राऊंड ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे खाली आणि त्याची ते पट्टी तयार करायची आहे आपल्याला थोडी मोठी आणि ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही इथे. आणि ते व्यवस्थित सेट केल्यानंतर तुम्हाला इथे गॅलरीमध्ये येऊन एक विठ्ठलाची फोटो घ्यायचा आहे आणि त्याचे जे बॅकग्राऊंड आहे ते मी कॅनव्हामध्येच डिलीट करते. तुम्ही बीजी रिमूव्हवरून करू शकता किंवा फोटोरूम ॲप वापरून ते पण करू शकता. बघा आता इथे विठ्ठलाचा PNG घेतलेला आहे. साईडनं तुम्हाला जे फोटोचे जे डॉट वगैरे आहे, जे रेषा वगैरे आहे ते व्यवस्थित कमी करून घ्यायचे आहे. नाहीतर दुसऱ्या कोणत्या याला टच होतं आणि ते डिस्टर्ब होऊन जातं आपल्याला. तर त्याच्यापेक्षा अगोदरच कमी करायचं आणि ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं. तर ही जी पट्टी आहे मी थोडी खाली केलेली आहे आणि ती विठ्ठलाची PNG थोडी छोटी केलेली आहे. तर अशा प्रकारे आपण हे सेट करून घेतलेलं आहे आणि याची पोझिशन जी आहे ते बॅकवर्ड करायचे. बघू शकता इथे आपण ॲडजस्टमध्ये येऊन ब्राईटनेस थोडा वाढवून घ्यायचा आहे 20पर्यंत, 20-19पर्यंत. आणि पुन्हा आपण ग्राफिक्समध्ये आलेलो आहे. ग्राफिक्समध्ये आपल्याला इथे लाईट इफेक्ट सर्च करायचा आहे तुम्हाला. इथे बघा लाईट इफेक्ट, खूप सारे लाईट इफेक्ट आहे. बघू शकता तुम्ही इथे कोणता पण यूज करू शकता. बघा इथे मी आता शोधत आहे, मला हा भेटलेला आहे आणि मी हा घेतलेला आहे. याची जे साईज आहे ती छोटी करून घेते आणि याला अगोदरच व्यवस्थित सेट करून घेते. नंतर मग मी बॅकवर्ड करते आणि त्याला व्यवस्थित सेट करते. बघा त्या फोटोला टच केल्यावरच तुम्हाला खाली ऑप्शन दिसतात पोझिशन वगैरे. तर मी आता याला बॅकवर्ड करते आणि बघू शकता हे बॅकवर्ड झालेलं आहे आणि याला व्यवस्थित सेट करून झालेलं आहे. तर आता आपल्याला इथे हा जो इफेक्ट आहे जर तुम्हाला मोठं करायचं असेल तर मोठं पण करू शकता. बघू शकता अशा प्रकारे आपण हे सेट करून घेतलेलं आहे. पुन्हा आपण एलिमेंट्समध्ये आलेलो आहे, ग्राफिक्समध्ये आलेलो आहे. वरती सर्च बॉक्समध्ये लिहिलेलं आहे बॉर्डर. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या बॉर्डर आहे. मी हे घेतलेली आहे. हिला व्यवस्थित मोठं करते आणि नंतर छोटं करते. बघते मी बसते की नाही. तर नाही बसत व्यवस्थित, तर मी हिला छोटं करते आणि हिला डुप्लिकेट करते. बॉर्डरला टच केल्यानंतर तुम्हाला व्हाईट कलरची एक पट्टी येईल, डॉट येईल, त्याला टच करा. इथे मल्टीप्लस सिलेक्टेड करा आणि ग्रुप करा. वरती मल्टीप्लस सिलेक्टच्या वरतीच ग्रुप येते आणि ते ग्रुपिंग झाल्यानंतर तिथे तुम्हाला अनग्रुप नाव येईल. ते ग्रुप होऊन जातं आणि ते व्यवस्थित पट्टी सरकवायची आणि त्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही इथे. आणि इथं याला कलर चेंज केलेला आहे. कलर चेंज करायचं ऑप्शन आलं तर करायचं, नाही तर इफेक्टमध्ये जाऊन करायचं. बघू शकता तुम्ही इथे आपण हे सेट केलेलं आहे. तर अशा प्रकारे सेट करून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही इथे चेक करून घ्या व्यवस्थित बसलेली आहे आपली बॉर्डर वगैरे की नाही. तर अशा प्रकारे आपण हे बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे. आता आपल्याला पुन्हा एलिमेंट्समध्ये जायचं आहे आणि इथे आलेलं आहे, ग्राफिक्समध्ये आलेलं आहे. या सर्च बॉक्समध्ये आपल्याला लिहायचं आहे बेल म्हणून सर्च करा. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या बेल येतात, तुम्हाला कोणत्या प्रकारची घ्यायची तुम्ही घेऊ शकता. मी हे घेतलेली आहे. इथे व्यवस्थित सेट करून घेणार आहे. हिला
छोटं करणार आहे, ते व्यवस्थित मोठी दिसणार नाही आहे, तर हिला छोटं करायचं आहे. आणि या बेलला डुप्लिकेट करायचं आणि हिला जे क्रॉपमध्ये येऊन हिची जे साखळी आहे हे क्रॉप करून घ्यायची. बघू शकता तुम्ही इथे मी हे क्रॉप केलेली आहे आणि ती थोडीशी एकदम लास्टमध्ये छोट्या याच्यावर ठेवायची, म्हणजे एक थोडं त्यावर थोडं खाली असं ठेवायचं आणि याला ग्रुप करून घ्यायचं. तर ग्रुप केल्यानंतर हिला छोटं करायचं आणि ते व्यवस्थित सेट होतात का हे बघून घ्यायचं. तर बघा इथे व्यवस्थित सेट होत आहे. मी इथं हिला ठेवणार आहे या बेलला आणि हिला डुप्लिकेट करणार आहे आणि इथे दुसरी बेल पण ठेवणार आहे. तर या दोन्ही याला ग्रुप करणार आहे, म्हणजे मला एका वेळेस दोन्ही बेल उचलता येतात आणि कुठे पण सेट करता येतात. अशा प्रकारे मी हे बेलचं जे ग्राफिक्स आहे हे सेट करून घेतलेलं आहे. पुन्हा मी आता एलिमेंट्समध्ये येणार आहे. बघू शकता तुम्ही इथे व्यवस्थित सेट झालेलं आहे की नाही. तर बघा इथे आता आपण ग्राफिक्समध्ये आलेलो आहे. एलिमेंट्समध्ये यायचं अगोदर, मग ग्राफिक्समध्ये यायचं आणि तिथे विठ्ठल लिहायचं सर्च बॉक्समध्ये. हे विठ्ठलाचा टेक्स्ट घेतला आहे, याला डुप्लिकेट करायचा आहे आणि याचा जो कलर आहे याचा मागच्या साईडचा हा ब्लॅक घ्यायचा आहे आणि समोरचा व्हाईट घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित झूम करून तो पार्ट टेक्स्टचा एकावर एक ठेवायचा आहे, म्हणजे थोडं खाली आणि थोडं मागे असं ठेवायचं आहे. आणि ते जे टेक्स्ट आहे ते व्यवस्थित सेट झाल्यानंतर तिथे बघू शकता तुम्ही असा ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट दिसतो तुम्हाला आणि इथे सोडून द्यायचं आहे. तर बघा आता मी हे अगोदर टाईप करून ठेवलेलं आहे. तर हे मी कॉपी करते आणि इकडे पेस्ट करते या पोस्टरवर. तर इथे बघा अगोदरच मी हा मेसेज टाईप करून ठेवला, म्हणजे लवकरात लवकर व्हायला पाहिजे, व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला. आणि इथे मी हे पण शुभेच्छुकचं पण तसंच केलेलं आहे. तर बघा आता इथे आपल्याला एलिमेंट्समध्ये यायचं आहे पुन्हा. इथे आता फोटोमध्ये यायचं आहे आपल्याला. फोटोमध्ये तुम्ही बघू शकता सी ऑल करायचं. नंतर इथे सर्च बॉक्समध्ये लिहायचं आहे आपल्याला तुलसी प्लॅन्ट म्हणून. तर इथे बघू शकता वेगवेगळे आहे. तर मला हा पाहिजे, मी हा घेतलेला आहे आणि याचे जे बॅकग्राऊंड आहे हे डिलीट करून घेतलेले आहे आणि व्यवस्थित इथे लावून घेतलेलं आहे. तर बघा इथे मी हे तुळशीचं जे आहे रोप ते लावून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि इथे मला छोटं मोठं करता येते, तुम्हाला पण करायचं असेल तर तुम्ही करू शकता. इथे पुन्हा मी एलिमेंट्समध्ये येथे. एलिमेंट्समध्ये आल्यानंतर मला ग्राफिक्समध्ये सर्च करायचं आहे रेड फ्लावर. रेड फ्लावर घेतलेला आहे मी, बघू शकता इथे. त्याला छोटं करायचं आहे आणि त्या विठ्ठलांच्या पायापाशी ठेवायचं आहे आणि त्याला डुप्लिकेट करायचं आहे. मी 2 वेळा डुप्लिकेट करणार आहे आणि दोन्ही साईडने लावून घेणार आहे आणि नंतर त्याला ग्रुप करणार आहे. ते लावून घ्यायचं आहे फ्लावर. नंतर मी तिथे शुभेच्छुक जे टेक्स्ट आहे हे कॉपी करणार आहे. दुसऱ्या पेजवर टाईप करून ठेवलेलं आहे अगोदरच, तर कॉपी करून तिकडे पेस्ट करणार आहे. तर अशा प्रकारे आपण हे शुभेच्छुक पोस्टर बनवलेलं आहे. तुम्हाला हे पोस्टर कसं वाटलं तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये